शेगावला आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दाखवली हिरवी झेंडी। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला। त्याच पार्श्वभूमीवर नागपूर ते पुणे धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे हिरवा झेंडा दाखवण्यात आला। या ऐतिहासिक क्षणाचा आनंद संतनगरी शेगावमध्ये दुपटीने साजरा झालाय। कारण अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला शेगाव येथे अधिकृत थांबा मिळाला आहे। आज शेगाव स्थानकावर या गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। स्वागत समारंभाप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी कामगार कल्याण मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे, ADRM पोलीस अधीक्षक तांबे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी प्रतापराव जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला पुढील प्रवासासाठी रवाना केले। शेगाव वासियांसाठी हा क्षण अभिमानाचा ठरला। अनेक वर्षापासून स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न होत होते। आज या प्रयत्नाला यश मिळाले असून नागपूर ते पुणे मार्गावरील प्रवाशांसाठी शेगाव स्थानकावरून प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे। स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत रेल्वे प्रशासन व प्रतिनिधींचे आभार मानले आहे। यानंतर रेल्वे स्थानक परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते। युवा क्रांती न्यूजसाठी स्वयं पांडव, शेगाव। पुनीत झालेली नगरी आहे आणि शेगाव एक मोठं तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा आणि विदर्भाची पंढरी म्हणून सुद्धा आपल्या शेगावची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये आहे आणि म्हणून खूप दूरवरून भक्तजन या ठिकाणी येत असतात। आणि आज निश्चितच वंदे भारतचा स्टॉप आपल्या या शेगावला मिळाल्यामुळं या ठिकाणी येणारे प्रवासी असतील, संत गजानन महाराजाच्या दर्शनासाठी येणारा भक्तवर्ग असेल, यांच्यासाठी निश्चितच ही एक आनंदाचा आजचा क्षण होता। त्यामुळे एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येनं आज लोक वंदे भारतच्या स्वागताला आणि हिरवी झेंडी दाखवायला उपस्थित होते। राहणार नागपूर, मी गजानन महाराजांचा भक्त आहे आणि हे वंदे भारत जी ट्रेन सुरू झाली त्यामुळे वेळेची फार बचत होईल आहे। नागपूरवरनं येणाऱ्या प्रवाशांना, भाविक भक्तांना संतनगरीत येण्याकरिता त्यांचा बराच वेळ वाचेल आणि त्यांना दर्शन घेऊन लवकरात लवकर आपल्या गावी नागपूरला परत जाता येईल परत। त्यामुळे केंद्र सरकारनं जी ही गाडी सुरू केली नागपूर पुणे वंदे भारत आणि जो शेगाव या संतनगरीला थांबा दिला त्याबद्दल मी केंद्र सरकारचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। मी अमरावतीला राहते आणि प्रत्येक महिन्यालाच वारी करते गजानन महाराजची, पण आजपासून जी वंदे भारत सुरू झालेली आहे त्याकरता गजानन महाराजचे एक भक्त म्हणून सरकारचे खूप आभार आहे। त्यामुळे नेमका काय फायदा होणार तुम्हाला? त्यामुळे फायदा म्हणजे आमचा वेळ वाचेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि सेम डे आम्हाला रिटर्न जाता येईल।